झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। गरुड संकुलातील मैदान कार्यक्रमांसाठी देऊ नका, धुळे जिल्हा क्रीडा महासंघाची मागणी। जिल्हाधिकारी आणि क्रीडा अधिकाऱ्यांना दिले निवेदन। धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले तालुका मैदान संकुल अर्थात गरुड मैदान हे धार्मिक अथवा इतर कार्यक्रमांसाठी देऊ नये अशी मागणी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाने केली आहे। शहरात मध्यवर्ती भागात हे एकमेव क्रीडा संकुल असून या ठिकाणी दररोज शेकडोच्या संख्येने खेळाडू वेगवेगळ्या खेळांचा सराव करतात। यातूनच चांगले खेळाडू निर्माण होऊन जिल्ह्याचे नाव राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर गाजवले जाते। मात्र समजलेल्या माहितीनुसार क्रीडा संकुलाच्या या मैदानावर दहीहंडीचा कार्यक्रम होऊ घातलाय। आमचा विरोध धार्मिक सण उत्सव अथवा कार्यक्रमांना नाही, मात्र अशा कार्यक्रमांमुळे मैदानाचे प्रचंड नुकसान होते। कार्यक्रमांमुळे ते पूर्ववत वापरात घेण्यासाठी दीर्घकाळ लागतो, त्यावर अतिरिक्त आर्थिक खर्च होऊन वेळेचाही अपव्यय होतो। परिणामी 500 ते 600 खेळाडू सरावापासून वंचित राहतात असे क्रीडा महासंघाचे म्हणणे आहे। तसा शासन निर्णय देखील आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर महेश घुगरी यांनी याबाबत सांगितले। गरुड हायस्कूल धुळेचे मैदान म्हणजेच तालुका क्रीडा संकुल धुळे हे मैदान दहीहंडीसाठी वापरण्याचं अर्ज प्रशासनाला प्राप्त झाला आहे। या अर्जावर धुळे जिल्हा क्रीडा महासंघाच्या वतीने आम्ही हरकत घेतली आहे आणि ते अशासाठी की हे एक दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर या मैदानामधील खो खोचे 3 मैदानं, त्यानंतर कबड्डी, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग आणि हँडबॉल हे मैदान संपूर्णपणे खराब होतात आणि ते तयार करायला जवळपास 2 महिन्याचा कालावधी नंतर पुढचा लागतो। एवढा काळामध्ये खेळाडूंना सरावापासून वंचित राहावं लागतं। ते होऊ नये म्हणून या मैदानाऐवजी ही दहीहंडी इतरत्र घेतली जावी असे निवेदन धुळे जिल्हा क्रीडा महासंघाच्या वतीने आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच धुळ्याचे आमदार माननीय अनुपजी अग्रवाल आणि क्रीडा मंत्री महोदय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिलेला आहे। धन्यवाद। खेळाचे महत्त्व आणि त्यासाठी प्राधान्याने द्याव्या लागणाऱ्या सुविधा याचा विचार करता अशी मैदाने सुस्थितीत आणि दर्जेदार ठेवणे अत्यावश्यक आहे। त्यामुळे खेळांसाठी राखीव मैदान कार्यक्रमांसाठी देऊ नये अशी मागणी महासंघाच्या वतीने डॉक्टर घुगरी यांच्यासह सचिव पंढरीनाथ बडगुजर यांनी केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।